वेलकम टू ऑल स्टुडंट. या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक आहे सिक्झोंट. सिक्झोंट मीन्स काय बघायचं आहे. लास्ट स्टेजमध्ये आपण बघितलेलं आहे, पर्टिक्युलरली फॉर्म झाले होते त्या ठिकाणी ग्रॅन्युअल्स. ओके, ग्रॅन्युअल्स फॉर्मेशन झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये पर्टिक्युलरली बघा. आता सिक्झोंट डायग्राम पेज नंबर 14वर आहे. त्याच्यामध्ये ह्या स्टेजमध्ये आहे आफ्टर ॲक्टिव्ह फिडिंग. आता याच्या आधीच्या डायग्राममध्ये आपण काय स्टेज बघितली होती, अमिबॉइड स्टेज. म्हणजे जे RBCs होत्या त्यांचा जो शेप झाला होता तो पर्टिक्युलरली कशा प्रकारचा शेप होता, अमिबॉइड शेप होता. ओके, आफ्टर ॲक्टिव्ह फिडिंग द अमिबॉइड ट्रोपोझॉइड्स ग्रो इन द साईज. जे अमिबॉइड ट्रोपोझॉइड्स होते, आता ट्रोपोझॉइड ज्या होत्या पर्टिक्युलरली, त्या ट्रोपोझॉइडचा शेप कसा झाला होता. आता बघा, पहिल्या स्टेजमध्ये ट्रोपोझॉइड सिम्पली प्रेझेंट होत्या. सेकंड याच्यामध्ये ट्रोपोझॉइड्समध्ये व्हॅक्युअल्स फॉर्म झाला होता. तिसऱ्या याच्यामध्ये ट्रोपोझॉइडचा जो शेप आहे तो कशा प्रकारे होता, अमिबॉइड. आता आफ्टर ॲक्टिव्ह फिडिंग झाल्यानंतर काय होते, अमिबॉइड ट्रोपोझॉइड जे असतात ग्रो इन साईज अँड राऊंडेड शेप होतो. अमिबॉइड नंतर त्याचा शेप कसा होतो, पर्टिक्युलरली राऊंडेड, म्हणून त्याला म्हटलं जाते सिक्झोंट. अमिबॉइड शेपच्या ज्या पहिल्या याच्या आधीच्या स्टेजमध्ये अमिबॉइड शेप होता कशाचा, ट्रोपोझॉइड्सचा. ओके, आता जे ट्रोपोझॉइड्स आहे तर त्या ट्रोपोझॉइड्स कशा आहे, पर्टिक्युलरली राऊंडेड शेपमध्ये केल्या ॲक्टिव्ह फिडिंग नंतर. सो इज कॉल्ड ॲज अ सिक्झोंट. ठीक आहे. देन मल्टिपल असेक्शुअल प्रोसेस कॉल्ड ॲज अ इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनी और मिरोगोनी. काय म्हटलेलं आहे, मिरोगोनी. मल्टिपल ज्या प्रोसेस आहे असेक्शुअली प्रोसेस होत राहते म्हणून त्याला म्हटलं जाते इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनी और द मिरोगोनी. ओके, अँड न्यूक्लियस डिवायडेड बाय द मल्टिपल फिजन. त्याच्यामधला जो न्यूक्लियस असतो प्रेझेंट तो काय होते, मल्टिपल टाईम त्याचं डिव्हिजन होते अँड फॉर्म करते 6 to 24 डॉटर न्यूक्लियर कॉल्ड ॲज अ सिक्झोंट. त्याच्यामध्ये काय होते, एकापेक्षा 6 to 24 डॉटर न्यूक्लियर फॉर्म करते, त्याला म्हटलं जाते सिक्झोंट. These nuclei come lie into the periphery and hemozoin granule accumulated at the center. जो ग्रॅन्युअल्स आहे तो कुठे प्रेझेंट राहते, पर्टिक्युलरली ॲट द हिमोझोइन ग्रॅन्युअल्स कॅन बी प्रेझेंट. बघा, पुन्हा सांगते, आत्तापर्यंत आपण काय बघितलेला आहे, जो ट्रोपोझॉइड्स आहे तो कशामध्ये एंटर झाला, RBCsमध्ये. ठीक आहे. आता तो ट्रोपोझॉइडचं स्ट्रक्चर कशा प्रकारे RBCsमध्ये चेंज होत आहे आणि कशा प्रकारे चेंज होऊन त्या ठिकाणी मलेरिया डिसीज कॉज होतो ते आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. ठीक आहे. आता ट्रोपोझॉइड पहिले एंटर झाल्यानंतर एक सिंगल न्यूक्लियस फॉर्म केलं, सायटोप्लाझम होतं. सेकंड स्टेजमध्ये काय झालं, पुन्हा मी तुम्हाला याच्यासाठी रिपीट करते की ते स्टेप तुम्हाला कंटिन्यू नजरेसमोर आली पाहिजे याच्याकरता. त्याच्यानंतर दुसरी स्टेज होती सिग्नेट रिंग स्टेज. सिग्नेट रिंग स्टेजमध्ये एक वन डायरेक्शनमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट होता, सेंटरमध्ये व्हॅक्युअल्स होता आणि त्याच्या फेरी रिजनमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट होतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज होता अमिबॉइड स्टेज. ट्रोपोझॉइडचा जो शेप होता पर्टिक्युलरली सेंटरमध्ये न्यूक्लियस आणि ट्रोपोझॉइडचा शेप काय होता, अमिबॉइड शेप. त्याच्यामध्ये म्हणून त्याला अमिबॉइड स्टेज म्हणण्यात आलं. नेक्स्ट जो आहे ते सिक्झोनंटमध्ये काय झालं आहे, त्या ठिकाणी पर्टिक्युलरली अमिबॉइडचं काय आहे, ॲक्टिव्ह आफ्टर द ॲक्टिव्ह फिडिंग नंतर अमिबॉइड ट्रोपोझॉइड जो होता त्याचा शेप कसा झाला, राऊंडेड शेप, म्हणून त्याला म्हणण्यात आलं होतं सिक्झोनंट. पण मल्टिपल असेक्शुअली जी प्रोसेस होते त्याच्यामुळे त्याला म्हटलं जाते इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनी और मिरोगोनी. ओके, आता त्याच्यामध्ये जे सिक्झोनंटमध्ये जे काही न्यूक्लियस प्रेझेंट आहे ते न्यूक्लियसचं मल्टिपल फ्युजन होते आणि 6 to 24 न्यूक्लियर तयार होतात, डॉटर न्यूक्लियर तयार होते, त्याला म्हणतात सिक्झोनंट. तुम्हाला डायग्राममध्ये लक्षात येईल सिक्झोनंट. ओके, हे जी न्यूक्लियर असतात कुठेच प्रेझेंट राहतात, पर्टिक्युलरली पेरिफेरी रिजनमध्ये. पेरिफेरी प्लस हिमोझोइन ग्रॅन्युअल्स असतात. ठीक आहे. हे जे न्यूक्लियस आहे ते पेरिफेरी रिजनला प्रेझेंट आहे, पण त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, हिमोझोइन ग्रॅन्युअल्स ॲट द सेंटर. ओके, ॲट द सेंटर रिजनमध्ये पर्टिक्युलरली प्रेझेंट राहते. अँड देन सायटोप्लाझम आर ब्रेकअप अँड लिटिल अमाऊंट ऑफ द कलेक्ट अराउंड ईच डॉटर न्यूक्लियस. मग नेक्स्ट प्रोसेसमध्ये काय होतं, जो सायटोप्लाझम काय होते त्या ठिकाणी ब्रेक होते आणि ब्रेक झाल्यानंतर पर्टिक्युलरली काय होते, बघायचे आहेत हिमोझोइन ग्रॅन्युअल झाले, सायटोप्लाझम जे होतं ते ब्रेक झालं आणि ब्रेक झाल्यानंतर ब्रेकअप झाल्यानंतर सायटोप्लाझम पर्टिक्युलरली लिटिल अमाऊंटमध्ये काय कलेक्ट होते, ईच डॉटर न्यूक्लियस कलेक्ट होतात आणि त्या ठिकाणी जे स्मॉल ओव्हल युनिन्यूक्लिएट पॅरासाइट्स असतात त्याला म्हटलं जाते इरेथ्रोसिटिक मिरोझॉइड्स किंवा सिक्झोझॉइड्स आर फॉर्म. त्या ठिकाणी काय फॉर्म होतात, त्या पर्टिक्युलरली मिरोझॉइड्स काय फॉर्म होते, मिरोझॉइड्स. ओके, सो इन दिस स्टेज फॉर्म बाय द सिक्झोनंट
and can be particularly formed by the erythrocytic merozoites. So the next stage is the rosette stage on next lecture. Thank you.